नमस्कार. मी स्वाती मुकुंदिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, लग्न हा आपल्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण टप्पा. या टप्प्यावरती आपलं जीवन वेगळ्याच वळणावरती येऊन ठेपतं. आपलं लग्न हे कोणत्या महिन्यात झालं आहे आणि त्याचा आपल्या दोघांच्याही नात्यावरती काय प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग पाहूयात कोणाचं लग्न कोणत्या महिन्यात झालंय आणि त्यामुळे त्यांच्या नात्यावरती काय प्रभाव पडला आहे. 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो. या जोडप्यांना जबाबदारी घेण्याची प्रचंड हौस असते. मात्र या जबाबदारी घेण्याच्या नात्यामध्ये ते आपला रोमॅन्स मात्र हरपून बसतात. 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती कुंभ राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे जगावेगळे असते. यांच्यात प्रचंड सकारात्मक विचारधारा असते आणि त्यामुळे ते नेहमी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरतात. 19 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती मीन राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे प्रचंड इमोशनल असते. त्यांचे एकमेकांवरती प्रचंड प्रेम पण असते. मात्र ते एकमेकांना दर्शवताच येत नाहीत. 21 मार्च ते 19 एप्रिलच्या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती मेष राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे खूप रोमॅन्टिक असते पण तितकेच स्पष्टवक्तेही असतात. यांचे एकमेकांवरती प्रेमही असते पण तेवढे त्यांच्यात मतभेदही असतात आणि हे दोघेही स्वतःची तुलना स्वतःच करत असतात. 20 एप्रिल ते 20 मे या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती वृषभ राशीचा प्रभाव असतो. यांच्यामध्ये एक खूप प्रभुत्व गाजवणारा असतो तर दुसरा जुळवून घेणारा असतो. म्हणून तर हे नातं सुरळीत राहतं. 21 मे ते 20 जून या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती मिथुन राशीचा प्रभाव असतो. या दोन्ही जोडप्यांमध्ये कोणतीही गोष्ट अति असते. मग ते प्रेम असो किंवा भांडण. जर खूप प्रेम असेल ना तर ते हे प्रेमात आकंताने डुबून जातात. पण भांडण झालं ना तर हे एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. 21 जून ते 22 जुलै या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती कर्क राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे कधीतरीच प्रेमात डुंबून जाते. मात्र कुटुंबाची जबाबदारी येते ना तेव्हा हे दोघेही त्यांच्यातला रोमॅन्स प्रेम मात्र हरवून बसतात. 23 जुलै ते 23 ऑगस्ट या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती सिंह राशीचा प्रभाव असतो. या जोडप्यांमध्ये प्रचंड प्रेम व काळजी असते पण तितकाच अहंकारही असतो आणि या अहंकारामुळे त्यांच्यामध्ये भांडणं होतात व त्यांच्यातलं प्रेम व काळजी नष्ट होते. 22 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती कन्या राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे खूप प्रेमळ एकमेकांची काळजी घेणारे असे असतात आणि त्यामुळेच हे जोडपे अतिशय संवेदनशील असं आयुष्य जगतात. 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती तुळ राशीचा प्रभाव असतो. या जोडप्यांमध्ये प्रत्येक गोष्ट ही संतुलित असते आणि त्याच्यामुळेच हे जोडपे परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती वृश्चिक राशीचा प्रभाव असतो. या जोडप्यांमध्ये प्रचंड प्रेम असते. त्यांच्या जीवनात गोडवाही असतो पण यांच्यामध्ये एकमेकांच्या अपेक्षांची जर पूर्ती नाही झाली ना तर यांच्यामध्ये वादही होतात. 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावरती धनु राशीचा प्रभाव असतो. हे जोडपे प्रचंड हट्टी असते पण तरीही ते एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांची काळजी घेतात. लग्न तारखेवरून विवाहाचा जोडीदार कसा असेल याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. चला तर मग परत भेटूया नवीन विषय घेऊन. नमस्कार.